आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा जीवनपट, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांनी कशा पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवलेलं आहे या संदर्भात देखील चर्चा करत असतो. आणि आज देखील आपल्याबरोबर असंच एक अनोखं व्यक्तिमत्व आहे जे की धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत डॉक्टर मैना घोष सर. आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा केला पाहिजे किंवा आणखी बऱ्याच गोष्टींचा आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. सर, तुमचं सुरुवातीला विश्वविशाल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, काय सांगाल तुम्ही, कसा वाटतो आपला धाराशिव जिल्हा, धाराशिवबद्दल काय सांगाल तुम्ही सुरुवातीला? धाराशिव एकंदरीत तर एक आकांक्षित जिल्हा आहे आणि स्पेसिफिकली मराठवाडा विभागांमध्ये ते जिल्हा आहे आणि बऱ्यापैकी चॅलेंजेस खूप आहे. पण हा जिल्ह्यामध्ये नैसर्गिकरित्याने खूप सुंदर जिल्हाही आहे आणि ऐतिहासिक बरेच जे किल्ले, दुर्ग, किल्ले हे सगळेसुद्धा या जिल्ह्यातनं दिसायला मिळते. आणि शेवटी जे धाराशिव ज्या नावाने म्हणजे आई तुळजाभवानीच्या नावाने जाणले जातात ते तुळजाभवानी देवीचे जे मंदिर, जे पीठस्थान, ते शक्तिपीठसुद्धा या जिल्ह्यातच आहे. म्हणून खूप चांगलं जिल्हा आहे आणि काम करायला खूप आवडतो. नक्कीच. सर, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून तुम्ही UPSC पास झालेला आहात 2018मध्ये आणि तुम्हाला 31वी रँक तुमची होती. तर त्याच्यासाठी काय वेगळं केलं होतं, तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यास केला होता? नाही, अभ्यास हे UPSC थोडं अवघड ते परीक्षा असते आणि त्याच्यामुळे मी 5 वेळास UPSC अटेम्प्ट दिले. त्याच्यामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा सुरू केले होते मी तेव्हा PhDमध्ये होते. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत असताना मी पहिला परीक्षा एक दोन वेळाच दिले. त्यावेळेस काही यश मिळालं नाही आणि त्याच्यानंतर आमचे शेवटचे जे 3 अटेम्प्ट्स आहे ते 3 अटेम्प्ट्समध्ये 3 वेळेस माझे सिलेक्शन झालं आणि 3 डिफरंट सर्व्हिसेसमधून मी आता या ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्यावेळेस थोडंफार जास्त सिरियसनेस त्यावेळेस दाखवलं आणि थोडाफार लक्ष पण ह्याच्या भाग असते, वाटा असते आणि सगळे मिळून त्याच्यामध्ये शेवटी आईवडिलांच्या आशीर्वादाने सिलेक्शन झालेलं आहे. नक्कीच. सर, तुमच्या फॅमिलीबद्दल नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तुमची फॅमिली आणि त्यांचा सपोर्ट याबद्दल काय सांगाल? नाही, खूप सुरुवातीपासून खूप म्हणजे होलिस्टिक सपोर्ट फॅमिलीने केले. माझी आई आणि वडील आणि मी तिघेही आमचे टोटल फॅमिली आहे त्याच्यामध्ये. आणि आईवडिलांच्यासुद्धा म्हणजे त्याचे काही असं काही नव्हतं की UPSCमध्ये यायचे. त्यांचे फक्त म्हणजे चांगलं शिकायचे आणि शिकून चांगलं काम करायचे, नोकरी करायचे आणि त्यांचे पूर्ण पाठिंबा पूर्ण प्रोसेसमध्ये होते. अगोदरही त्यांनी सांगितले होते तुला जे काही करायचे असेल कर, पण चांगलं काहीतरी करावंच लागेल कारण मिडल क्लास फॅमिलीमधून येतो आहे. त्याच्यामध्ये स्वप्नाचे मागे भागणे हे सुद्धा इम्पॉर्टंट असते आणि त्याचबरोबर एक रिअलिस्टिकसुद्धा तो स्वप्न असली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये UPSC थोडा कठीण परीक्षा आहे. त्याच्यामध्ये सिलेक्शनचे जे रेट आहे ते थोडा कमी आहे. मुलं खूप जास्त परीक्षा देतो आहे आणि सिलेक्शन कमी होतो आहे. पण ह्याच्यामध्ये कधीही मला फॅमिलीने म्हणजे आई आणि वडिलांनी कधी डिस्करेज केलं नाही. त्यांनी खंबीरपणाने माझी पाठीशी उभा राहिलेला आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहोत. नक्कीच. खरं तर तुम्ही स्पर्धा परीक्षेची सुरुवात म्हणजे तुम्हाला UPSC करायची आहे हे शालेय जीवनामध्येच ठरवलं होतं की नंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायला चालू केली? नाही, शाळेला मी जेव्हा होतो तेव्हा माझी मन होते की मी डॉक्टर व्हावं. पण मला मेडिकलची एक्झाममध्ये यश मिळालं नाही. त्याच्यानंतर मी जनरल लाईनमध्ये होतो. त्याच्यानंतर शिक्षक होण्यासाठी मी प्रयत्न केले होते आणि मी कॅलकटा युनिव्हर्सिटीला 1 वर्ष शिकवले. झुलॉजी, प्राणीविद्या जे विषय आहे आणि ते PhD करत असतानाच आम्ही स्टार्ट केले होते. आणि त्याच्यानंतर मी काही बातम्या पाहिले, काही TV ला पाहिले आणि वृत्तपत्रात पण म्हणजे बरेचशा न्यूजेस पाहिले. आणि तेव्हा मला थोडा अशा डोक्यात आलं की टीचिंग पण छान आणि उत्कृष्ट प्रोफेशन आहे, पण या भागातला मी अजून जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आहे. आणि ते पाहून आणि काही आमचे मित्र पण होते, ते पण सोबत होते प्रिपरेशनला. तर ते सगळे एकमेकांशी थोडा कॉन्फिडन्स वाढत गेलं आणि त्याच्यामध्ये 1-2 पाऊल पडत ते नंतर UPSCमध्ये यशस्वी झालं. बरोबर आहे सर. तुम्हाला स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी लागलेला काळ हा बराचसा आहे. तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल की कुठल्या वयामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली पाहिजे?
ही स्पर्धा परीक्षा तर बरेच आता महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं किंवा देशाच्या पातळीवर जर पाहिले स्पर्धा परीक्षा बरेचसे असते. आता एखाद्या विद्यार्थ्यांना मला वाटतं की अगोदर ठरलं पाहिजे की कोणती स्पर्धा परीक्षा त्यांच्यासाठी योग्य आहे किंवा त्यांची जी बुद्धिमत्ता आहे, त्यांची जी आग्रह आहे ते कोणती स्पर्धा परीक्षा किंवा कोणत्या सेक्टरसाठी. शेवटी स्पर्धा परीक्षा कोणी असू द्या, त्याच्यानंतर कोणते ना कोणते ठिकाणी जाऊन त्यांना सेवा द्यावं लागते. तर स्वतःचे जे मनाची जी आवड ते समजून घेणे फार आवश्यक आहे. कारण एखादा परीक्षा दिली त्याच्यानंतर जर ते आवडलं नाही तरी त्यांना सोडून पुन्हा परीक्षा देणे हे सोपं होत नाही. पण मला वाटतं की एखादा लाईन फिक्स जर केलं तर, कारण ते काही ठराविक लाईन राहत नाही. ते एक 22-23 वर्ष मी जेव्हा होतो ते तुम्हाला ऑलरेडी सांगितले, ते माझी वेगळा काही आवड होती. त्याच्यानंतर तर मला वाटतं की थोडा अर्ली इन लाईफ जर सुरू केलं तर मला वाटतं की ते चांगलं ठरेल. आणि UPSCमध्ये सुद्धा जर असेल थोडं अर्ली जर सुरू केलं तरी त्यांना करिअरमध्ये पण सर्व्हिसमध्ये त्यांना प्रोग्रेस व्हायला फार संधी आहे. आणि ते एकदम टॉप लेवलवर चीफ सेक्रेटरी रँकवर सुद्धा जाऊ शकते. तर थोडं अर्ली इन लाईफ मी थोडा नंतर सुरू केले, कारण माझे PhD आणि हे करायला वेळ लागले. पण ज्यांना एकदम म्हणजे करायचीच असेल तर मला वाटतं की थोडं अर्ली लवकर जर सुरू केलं, एकदम ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर जर सुरू केलं तरी काही हरकत नाही, ते चांगलं ठरेल. नक्कीच. सर, स्पर्धा परीक्षा म्हटलं की वेगवेगळ्या अभ्यासाला वेगवेगळे विषय आले. तर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना फक्त स्पर्धा परीक्षेचाच अभ्यास करत होता का तुमचे आवडीचे काही छंद पण जोपासत होता? आणि आम्हाला कळलेलं आहे की तुम्हाला संगीताची खूप आवड आहे. ते बरोबर आहे. म्हणजे एखादा म्हणजे पूर्ण समजा 24 तास आम्हाला मिळतोय आणि रेग्युलर मी जसे 5 वर्ष प्रिपरेशन केलं ते एकदम पूर्ण 24 तास जर म्हणजे एकाच विषयावर घालले तरी थोडं बोरिंग म्हणजे ते. आणि प्रत्येक माणसाच्या जीवनात काही म्हणजे असा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्यांना म्हणतोय ते असलाच पाहिजे. कारण शेवटी जे कला आहे, कला जी आहे त्याशिवाय जीवनाचे काही छंद मिळत नाही. तर म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनावर असं काही कला, असं काही इच्छा असली पाहिजे जे त्यांचे प्रोफेशन आणि जे त्यांची जी गरज शिवाय ते केली पाहिजे. आणि मी पण माझ्या जेव्हा प्रिपरेशन, मी संगीत आता तुम्ही मेन्शन केले, मला वाचण्याची पण आवड आहे. मी निबंध लेखन आहे. आणि मी अगोदर जेव्हा मी शाळेत किंवा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी स्वतः पण कविता लिहायची बांगलामध्ये. आणि तर मला वाटतं हे जे ऑफ टाईम्स आहे, आमच्या जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहे, हे प्रत्येकाच्या जीवनावर असते आणि त्यांना पाळला पाहिजे, त्यांना झोपला पण पाहिजे, पाळला पण पाहिजे. कारण त्याशिवाय जे आहे ते जीवन अगदी बोरिंग असं होऊन जाते. आणि हे सगळं जर केले माइंड रिफ्रेश राहतोय. आणि जेव्हा आम्ही वाचतोय किंवा स्पर्धा परीक्षाचे परीक्षण करतोय तेव्हा पण त्याची यश मिळण्याची शक्यता जास्त राहते. नक्कीच. सर, काय होतं माहिती आहे का, आपण आता पेपरमध्ये वाचतो किंवा वेगवेगळ्या चॅनल्सवर मुलाखती पाहतो आणि UPSC किंवा MPSC असेल किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल, ती यश मिळवायचं म्हटलं की अगदी म्हणजे मोबाईल बंद, बाहेर फिरणं बंद, चित्रपट पाहणं बंद, म्हणजे सगळ्या गोष्टी बंद करा असं सांगितलं जातं काही लोकांकडनं. खरं याच्यामध्ये कितपत तथ्य आहे की आपल्या जसं तुम्ही म्हटलात तसं की आपले कलागुण पण जोपासले पाहिजे आणि अभ्यास पण केला पाहिजे? यातनं एकच विचारायचं आहे की मला की असं म्हणतात की 24 तास फक्त अभ्यासच केला पाहिजे, तर याबद्दल काय सांगाल? नाही, ह्याच्यामध्ये काय होतं की वेगवेगळ्या जे परीक्षार्थी आहे त्यांची सिस्टम वेगवेगळ्या राहतोय. पण त्याचे माझं असं म्हणणं आहे की मला असं वाटतं की एकच म्हणजे असं काही मोबाईल म्हणजे काही म्हणजे प्रत्येक विषयावर एक जे आहे रोकटोक असली पाहिजे. असं नाही की म्हणजे मोबाईल पाहत बसले तरी सगळे, म्हणजे कोणत्याही प्रकारचे म्हणजे नशा नाही झाली पाहिजे, त्याची व्यसन नाही लागली पाहिजे. मोबाईल आम्ही ज्ञानार्जनसाठी पण वापरू शकतो. मोबाईल म्हणजे बरेच ठिकाणी UPSC MPSC याची अभ्याससुद्धा बरेच मुलं करतोय. म्हणून मोबाईल एकदम खराब आहे असा मी मानणार नाही, पण त्याची व्यसन नाही लागली पाहिजे. याचा आजच्या तारखेला म्हणजे खूप ॲक्सेसिबल होऊन गेले मोबाईल फोन्स आणि ते डेटा फार सस्त्यामुळं म्हणजे आता. आणि सोशल मीडियावर एवढं कार्यक्रम आहे, सोशल मीडियावर पाहून सगळे जे आहे गोष्ट आहे ते खूप छान वाटतोय. इतर लोकांच्या जे परिस्थिती आहे ते खूप छान वाटते आणि आम्ही स्वतःला त्याच्याबरोबर कम्पेअर करायला जातोय, तरी ते उचित नाही आहे. मला वाटते त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन वाढतोय. स्वतःचे काम तुम्ही जर केले आणि त्याच्याबद्दल मोबाईल आणि चित्रपट पाहणे आणि थोडा मित्रांसोबत फिरायला बसणे किंवा निवांत बसणे तेही गरजेचे आहे. म्हणजे काही करत नसताना जर मी निवांत 5-10 मिनिट जर बसले नैसर्गिक परिस्थितीमध्ये तेही चांगले आहे. ते वातावरण ते पण आयुष्यासाठी आणि ते शिकण्यासाठी पण फार चांगला ठरतोय. तर मला वाटतं की अवश्य त्याच्यामध्ये शिक्षणाचे, कारण UPSC MPSC डिफिकल्ट एक्झाम आहे, स्पर्धा डिफिकल्ट असल्यामुळे, थोडा अवघड असल्यामुळे त्याच्यामध्ये
जे शिकण्याची किंवा वाचण्याची अभ्यास करण्याची जे समय आहे ते तर वाढतील, पण ते डिफर करतो आहे. मला वाटतं की असं काही नाही की 24 तास तुम्हाला शिकला पाहिजे किंवा म्हणजे अभ्यास केली पाहिजे, पण एक ठराविक समय जे आहे ते फिक्स केला पाहिजे आणि त्याची पूर्ण वेळ त्याच्यामध्ये घालला पाहिजे. जे वेळाची काही क्षणा जे वेस्ट करता कामा नये ते सुद्धा त्याच्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. जसे टी व्हीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी न्यूज येते आणि बाहेर जगातात काय चालले, पूर्ण देशात काय चालले त्याची माहिती मिळते. तर म्हणजे आम्हाला कंटेंट सिलेक्ट केली पाहिजे. मोबाईलमध्ये असू द्या, चित्रपट असू द्या किंवा टी व्ही असू द्या, त्याच्यामध्ये कंटेंट जर आम्ही काही ठराविक प्रमाणे म्हणजे रिस्पॉन्सिबली जर आम्ही ते सिलेक्ट केले तर मला वाटतं त्याची परिणाम होऊ शकते है ना. सर, तुमच्या अभ्यासाची पद्धत कशी होती? तुमचं दिवसभराचं शेड्यूल कसं असायचं? जनरली मी अर्ली रायझर आहे. म्हणजे मी एकदम पहाटेत निद्रावरून माझ्या निद्रा तुटतो आहे आणि झोप तुटलं की मी लगेच म्हणजे अभ्यासाला बसायचे आणि त्याच्यानंतर मी एकदम लगेच ज्यावेळेस मी ऑफिसला जात होते, कारण मी जॉबसोबत प्रिपरेशन केले त्यावेळेस जात होते आणि माझ्यासोबत मोबाईल त्यावेळेस घेतले होते मी. तर ऑफिस जात असताना पण आम्ही मोबाईलमध्ये डिफरंट क्वेश्चन आन्सर टेस्ट सिरीज हे सगळे प्रॅक्टिस करत होते. आणि कॉलेजलासुद्धा म्हणजे ज्या ठिकाणी मी काम केले त्या ठिकाणीसुद्धा म्हणजे कामाच्या ज्या बाबती होते ते सोडून जिकडे फ्री टाईम जेव्हा मिळणार तेव्हासुद्धा आम्ही अभ्यास करायची. आणि त्याच्यानंतर परत आल्यानंतर घरी पूर्ण रात्री थोडं म्हणजे 11-12-1 वाजतापर्यंत अभ्यास करायचे. आणि त्याच्यानंतर म्हणजे झोपसुद्धा म्हणजे आवश्यक आहे, कारण एक पर्टिक्युलर टाईम पिरियड जर नाही झोपलं तरी तब्येत बरं नाही राहणार आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस तसं एक त्याची इफेक्ट राहते. म्हणून एक मिनिमम अमाऊंट ऑफ स्लीप मला वाटते की ते अत्यंत गरजेचे आहे. त्याच्यामध्ये माइंड फ्रेश राहते आणि त्याच्यामध्ये लर्निंग कॅपॅसिटीज वाढतोय. हे सायंटिफिक प्रूव्ह आहे, विज्ञानाने पण तो प्रमाण केलेला आहे. तर मला वाटतं तो बॅलन्स ठेवली पाहिजे. सर, स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो असतो शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत असते. तर त्या मुलाखती संदर्भात तुम्ही काय सांगाल? तुम्हाला एखादा विचारलेला प्रश्न आठवतो का? त्याबद्दलही आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. आणि तुम्ही मुलाखतीच्या संदर्भामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना काय मार्गदर्शन कराल? जनरली स्पर्धा परीक्षा मी UPSCमध्ये 3 बार मुलाखत दिलेला आहे आणि तिन्ही वेळेस माझे सिलेक्शन झाले. त्याच्यामध्ये माझा तर एवढं बोलणं आहे की म्हणजे प्रश्न वेगवेगळा असते, कारण त्याच्यामध्ये बोर्ड्स वेगवेगळं असते प्रत्येक वर्षी. त्याच्यामध्ये 5 मेंबर्स UPSCमध्ये राहते आणि जवळपास 40-45 मिनिट त्याची इंटरव्ह्यू होते, मुलाखती होते. त्याच्यामध्ये वेगवेगळा प्रश्न विचारला जाते. पण मला असं वाटलं की याच्यामध्ये काही ठराविक प्रश्न नसते UPSCमध्ये. तर म्हणजे एकदा मुलाखती सुरू झाला त्याच्यानंतर माझ्या प्रश्नामध्ये माझी उत्तर देण्याची जी पद्धत आहे आणि मी कसे उत्तर देतोय त्याच्यावर आधार करून ते पुढचे जे प्रश्न कसे होणार आणि ते मुलाखती कोणत्या दिशेने जाणार ते ठरत असते. तर मला वाटतं की बेसिक प्रिपरेशन प्रत्येक जे विद्यार्थी त्यांची असते, कारण बेसिक प्रिपरेशन असल्याशिवाय ते मुलाखतीपर्यंत जाऊ शकत नाही. तर तिथपर्यंत जरी गेलं मला वाटतं की बाकी त्यांच्याकडे नॉलेज सगळे असते. फक्त त्यांचे जे पर्सनल इन्फॉर्मेशन मागले जातात UPSCमध्ये त्यांना डॅफ म्हणतोय आम्ही. तर ते जे डॅफ आहे ते फॉर्म आहे, त्याच्यामध्ये पर्सनल माहिती भरल्या जातात. त्याच्याबद्दल ते एकदम जाणीव असली पाहिजे त्याच्यामध्ये, कारण स्वतःचे म्हणजे इतर ठिकाणी काय होत चालले त्याची माहिती असणे आवश्यक. पण मुख्य विषय आहे तोच आहे, मेन विषय, की स्वतःची माहिती भरत असताना आम्ही कॉन्शियस आहात का, की माझ्या जीवनाच्या जे इन्फॉर्मेशन मी तिकडे भरतोय त्याच्याबद्दल मला जाणीव आहे का. कारण काही लोक काहीच भरून देते, तसं भरलं नाही पाहिजे. त्याच्या भरून बरेच ठिकाणी लोकांचे नुकसान झालेलं आहे. तर खरोखर जे विषय आहे ते तिकडे टाकला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की जास्त हॉबीज असेल तरी काही बेनिफिट मिळणार किंवा हॉबीज जर नाही तरी काही बेनिफिट नाही, म्हणजे असं काही नाही आहे. तुमचं जे काही आहे ते प्रत्यक्षपणाने तिकडे टाकली पाहिजे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल अवगत राहिले पाहिजे, त्याची जाणीव असली पाहिजे मी काय लिहिले आणि त्याच्याबद्दल सगळे मला माहिती आहे. आणि मॅक्सिमम प्रश्न जर आउटसाईड सिलेबस त्याच्यामधूनच येते. बाकी सगळे जे ऑलरेडी शिकलेला पडलेला जे सेम गोष्ट जे आहे ते आणि थोडा करंट अफेअर्स त्याच्यामध्ये मला वाटतं की थोडा इम्पॉर्टंट आहे. आणि इंटरव्ह्यूचे आजूबाजूचे म्हणजे 1 महिन्याच्या अगोदरपासून मी थोडा जास्त फोकस केले होते, कारण लोकांचे जे डोक्यात आहे ते मेंदूत तेच विषय राहून जाते. 1 महिन्यामध्ये जे काही चालतं इंटरव्ह्यूअर्सच्या माइंडमध्ये पण तोच
विषय असते आणि तो प्रश्न कदाचित 2-3 तर नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे. सर आता तुम्ही जसं म्हटलात की स्पर्धा परीक्षेमधला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे चालू घडामोडी. तर या चालू घडामोडीबद्दल काय सांगाल तुम्ही? त्याची वेगळी तयारी कशी केली पाहिजे? चालू घडामोडी जे आहे ते मेन विषय आहे. ते तुम्हाला माहिती असेल प्रिलिमिनरी जी एक्झाम आहे ते प्रिलिमिनरी एक्झाम ते म्हणजे मेनली ते चालू घडामोडी यांच्यावर आधारित असते. आणि चालू घडामोडी हे चांगला अभ्यास करण्यासाठी 2-3 खूप सोपं विषय आहे. काय की जे वृत्तपत्र ते रेग्युलर वाचली पाहिजे आणि एक वृत्तपत्र नव्हे त्याच्यामध्ये मला वाटतं की किमान 2 वृत्तपत्र चांगले अभ्यास केली पाहिजे. आणि एकदा जर तुम्ही म्हणजे अभ्यास सुरू केले काही वेळ जर गेला तरी तुम्हाला माहिती पडेल की कोणते जे न्यूज आहे कोणते आहे ते इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हाला माहिती पडेल. आणि वृत्तपत्रामध्ये जे काही विषय येत असते ते विषयांवर नंतर तुम्ही त्याच्याबद्दल डिटेल चर्चा करू शकते. एखादा आर्किओलॉजी विभागाने एखादा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात जर समजा काही पुरातत्व विभागाने काही डिस्कवर केले तरी ते इन्फॉर्मेशन आहे चालू घडामोडी. आता तो जे जागा आहे त्याची इतिहास काय आहे ते तुम्हाला सर्च करावं लागेल. तर फक्त वृत्तपत्र वाचून ते आठवण करून चालणार नाही. त्याच्याबद्दल थोडा डिटेलमध्ये रिसर्चसुद्धा करावा लागते करंट अफेअर्समध्ये. आणि तोही चालू घडामोडी आहे. त्याची जे जुना इतिहास आहे तेही चालू घडामोडी. आणि मला तर वाटतं की स्पेसिफिकली MPSC जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हा फार इम्पॉर्टंट आहे. कारण महाराष्ट्राचा इतिहाससुद्धा फार जुने आहे आणि खूप यशस्वी आणि इतिहास आहे. छत्रपती महाराज आणि म्हणजे शाहू फुले आंबेडकर यांची जे देश आहे आमचं तर 1857 पासूनचा आणि फार जुना आहे. आणि मला वाटतं की जे स्पिरिच्युअल जे अवेकनिंग ते मला वाटतं की महाराष्ट्रात भारतात सर्वपेक्षा अगोदर झालेलं आहे. तर इतिहास खूप समृद्ध आहे महाराष्ट्राच्या. आणि तर महाराष्ट्राच्या म्हणजे MPSCमध्ये तर महाराष्ट्र आणि एखादा मुलं जर महाराष्ट्रापासून जातोय UPSCला इंटरव्ह्यूसाठी त्यांनाही हा प्रश्न विचारून जाऊ शकते. कारण इतिहास खूप एनरिच्ड आहे आणि म्हणून त्याची प्रश्न विचारण्याची पण संधी ते इंटरव्ह्युअरकडे खूप जास्त असते. पण मला वाटतं की 1-2 न्यूजपेपर जर चांगलं वाचलं आणि थोडा काही ऑनलाईनमध्ये फ्री मटेरियल पण उपलब्ध आहे. आजकाल सगळे फ्रीज आहे. ते महिन्याच्या जे चालू घडामोडी असते तेही पण म्हणजे एकदम कोऑर्डिनेटेड असते. ते जर वाचले आणि थोडा इंटरनॅशनल रिलेशन पूर्ण भारत आणि नॅशनल न्यूजपेपर वाचली पाहिजे. म्हणजे लोकल न्यूजपेपर आवश्यक आहे पण त्याच्यापेक्षाही नॅशनल न्यूजपेपर वाचले पाहिजे. राष्ट्राच्या न्यूजपेपर जे आहे ते नॅशनल लेवलचे जे न्यूजपेपर आहे ते जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. UPSCसाठी MPSCसाठी जास्तीत जास्त जे आहे राज्यभित्तिक जे न्यूजपेपर ते वाचले तरी चालते, काय हरकत. बरोबर आहे. सर आत्ता बोलत तुम्ही इतिहासाचा विषय काढला. मला असा प्रश्न विचारावा असं वाटतोय की इतिहासामधलं जे साल असतं म्हणजे 1857 किंवा हे युद्ध कधी झालं, हे लढाई कधी झाली, ते जे असतं तर ते साल लक्षात राहण्यासाठी तुम्ही काय स्ट्रिक्ट सांगाल का विद्यार्थ्यांना? म्हणजे जनरली जे वर्ष तुम्ही काय करत होतात ऐतिहासिक जे वर्ष आहे ते मेनली MPSC म्हणजे जे राज्य जे PSC आहे त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये थेट क्वेश्चन येतोय. UPSCमध्ये तसं थेट विचारत नाही आहे पण त्याची जाणीव असली पाहिजे. कारण इतर जे क्वेश्चन आहे ते लिंक्ड असते. त्याच्यामध्ये तुम्हाला साल जर आठवण नसेल तरी त्याच्यामुळे ते पूर्ण प्रश्न जे चुकीचं उत्तर देण्यामध्ये अडचण येऊ शकते. मी तर म्हणजे मी प्रत्येक जे साल आहे वर्ष आहे ते तसा अभ्यास केले नाही. मी जे मेन जे वर्ष आहे त्यांची पूर्ण रूपरेषा तयार केली होती. आम्ही कॉपी बुकमध्ये त्याची लिहून ठेवले होते इन शॉर्टमध्ये आणि त्यांचे अभ्यास केले. आणि त्याच्याबरोबर त्यांच्यासोबत आम्ही घटनांना लिंक केले. एकदा घटना जर लिंक झाले आणि तुम्हाला सिक्वेन्स जर म्हणजे कळलं तरी सिक्वेन्स करणं आवश्यक आहे. आता इंडिव्हिज्युअल जे वर्ष आहे ते आठवण राहणं ते थोडा अवघडीचे आहे पण ते सिक्वेन्स घटनाक्रम जे आहे की भारत स्वतंत्रता केव्हा झाले, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन आम्ही जे अडॉप्ट केले, असं कंटिन्युअस जर म्हणजे हे होत असेल सिक्वेन्स माहिती असली पाहिजे. ते घटनाबद्दल थोडा विस्तारमध्ये गेली पाहिजे, त्याची थोडं रिसर्च केली पाहिजे. फक्त जर तुम्ही साल आठवण करून केलं ते थोडं अवघडीचे ठरेल. सर खरं तर तुम्ही छान अशा गप्पा मारताय. आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच याचं मार्गदर्शन होणार आहे चांगल्या पद्धतीनं. सर मला हे प्रश्न विचारायचा आहे की एकतर 4-5 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला, त्यानंतर तुम्हाला यश मिळालेलं, तुम्हाला काय वाटतं अभ्यास करताना जे पद्धतीनं करतो आणि एवढ्या कष्टानं अभ्यास करून त्यानंतर आपण स्पर्धा परीक्षा पास होतो, त्यानंतरचं आयुष्य कसं असतं? प्रशासन चालवणं कितपत सोपं असतं की अवघड असतं किंवा काय सांगाल? याच्यामध्ये आम्ही जेव्हा प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस माहिती सगळे पडत नाही की प्रशासन कसं होतोय.
जेव्हा प्रशासनातला जॉईन होतोय तेव्हा त्याची कॉम्प्लेक्सिटी म्हणजे कॉम्प्लेक्सिटीऐवजी मी त्याची जी व्याप्ती जी विशाल व्याप्ती आहे ते जास्त ते अप्रोप्रिएट वर्ड आहे ते खूप अप्रोप्रिएट वर्ड तोच आहे व्याप्ती खूप विशाल आहे आणि स्टेक होल्डर्स खूप जास्त आहे आमचे महाराष्ट्रातला आता म्हणजे महाराष्ट्र कार्डर आहे माझ्या आणि महाराष्ट्र माझ्या पहिला चॉईस होतं मी तर इकडचे जे लोक आहे ते आता आमच्या जिल्ह्यातल्या लोक समजा 16-20 लाख जवळपास आमचे धाराशिव जिल्ह्याचे लोक आहेत तर एवढ्या लोकांच्या ऐकून घेणे आणि त्यांची समस्या जे समजून घेणे सोडवणे त्याच्यानंतरचे विषय आहे त्यांची समस्या ऐकणे आणि त्यांची समस्या ॲक्च्युली समजणे हा फार चॅलेंजिंग काम असते आणि आम्ही वेगवेगळ्या भागातून असतो सगळे भागाचे आणि सगळे जिल्ह्यांची परिस्थिती आणि समस्या वेगवेगळ्या असते तर मला तर वाटते की प्रशासन अजिबात चॅलेंजिंग आहे पण अवघड नाही आहे कारण प्रत्येक प्रशासकीय अधिकारी म्हणून आता मी पण माणूस आहे तर भूलचूक होत असते आणि सक्सेस पण असते फेलियर पण असते आता 2-3 वर्ष जेवढा काही कालावधी असते त्याच्यामध्ये जिल्ह्याचे आणि जिल्ह्याचे धाराशिवकर जसे धाराशिव जिल्ह्याचे आणि धाराशिवकरांचे जे प्रॉब्लेम आहे ते समजून घेणे फार आवश्यक असते आणि ते जर समजून घेतले मला वाटतं की समस्याचे 50% तिकडे सॉल्व्ह होतो बाकी आम्ही आमचे यंत्रणा आणि बाकी 100% आमचे जे प्रयास त्याच्यामध्ये चालू राहते आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे मॅक्सिमम गोष्ट आम्ही सोडवू शकले आणि मॅक्सिमम गोष्ट आहे ती आताही प्रगतीपथावर आहे आणि मॅक्सिमम गोष्ट जे मला अवघड वाटते ते आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना कसे सोडवता येईल ते लोकांनाही समजून सांगतो आणि मी माझ्यात सर्व प्रयत्न करतो पण 100% विषय सॉल्व्ह होत नाही ते मनुष्य असल्यामुळे काही विषयामध्ये जास्त मेहनतीची गरज आहे ते मी करतो पण 100% कधीही सॉल्व्ह होत नाही पण त्याच्यासाठीच काम आहे तोच 100% सोडवणे आमचे काम आहे त्याच्यासाठी वेळ लागते आणि एक कंटिन्युअस चालणारा कार्यक्रम आहे काही प्रोजेक्ट्स लाँग टर्म असते काही शॉर्ट टर्म असते पण खूप चांगला अनुभव आहे म्हणजे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जर पाहिले म्हणजे डिफिकल्टी न पाहता जर चॅलेंज म्हणून घेतले आणि हेच काम आहे आमचं त्याच्यासाठीच शासनाने हे चेअरमध्ये बसण्याची परवानगी दिली आणि शेवटी पब्लिक सर्वंट असल्यामुळे मला वाटतं की जनताचे ऐकून घेणे आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची प्रयत्न करणार अशा विश्वास जर त्यांना पटलं तर मला वाटतं की माझं काम सॉल्व्ह झालं मनाला समाधान पण मिळालं सर खरं तर UPSC पास झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रशासनामधले जे वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये काम करावं लागतं आणि आता तुम्ही धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताय तर हे काम करत असताना आजपर्यंत एखादा असा प्रसंग तुम्ही सांगू शकाल का की जो प्रश्न तुम्ही सोडवलेला आहे आणि त्यामुळं खरंच मनाला तो भावलेला आहे किंवा त्याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल आम्हाला मी आता माझ्या धाराशिव जे आहे माझ्या 5वा जिल्हा आहे आणि याच्यामध्ये काम करत असताना मी बरेच ठिकाणी काम केले आणि ते खूप व्याप्तीत पण ते जिल्ह्याची खूप जास्त होती मी अगोदर प्रोबेशनर म्हणून रायगडला होते त्याच्यानंतर नंदुरबारला केलं मी तळोदे उपविभाग एकदम दुर्गम उपविभाग आहे तो तिकडे काम केलं त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये काम केलं मी 1 वर्ष त्याच्यानंतर मी यवतमाळमध्ये होते आणि त्याच्यानंतर धाराशिव याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी खूप चांगला अनुभव मला मिळाले आणि त्याच्यामध्ये 3 आता हे 3रा माझ्या आकांक्षित जिल्हा आहे आणि एवढं चांगला एक्सपोजर आणि खूप जास्त संख्येने माणसांसोबत त्यांच्यासोबत भेटायची जी संधी आहे भेटण्याची ते मला या जॉबमधून मिळाले नाही त्याच्याबद्दल मी समाधानी आहोत मी खरोखर एक शहरी मुलगा आहे मी कोलकाताचे बाहेर कधीही पडलेला नाही आहे आणि महाराष्ट्रात आल्यापासून म्हणजे मला मराठी शिकायला मिळालं ते माझी भाग्य आहे आता अभिजात भाषा ह्याची दर्जा प्राप्त मराठीला झालेला आहे तेही माझी भाग्य आहे की आता मी पण सुद्धा मराठी माणूस म्हणून स्वतःला बोलू शकते आणि त्याच्यामध्ये चांगला अनुभव सगळ्या जिल्ह्यामध्ये झाला फक्त 2 तुम्हाला सांगू शकतो जे मला खूप समाधानी वाटले माझा नंदुरबारमध्ये तळोदा विभागला मी होतो तिकडे एक आमचे तलावाचे काम बरेच दिवसापासून प्रलंबित होतो तिकडचे जे लोक होती जे रहिवासी होती त्यांची काही प्रश्न होती आणि त्याचे प्रश्न ना सोडल्यामुळे ते काम काही दिवससाठी डिलेड होते ते 3-4 वर्षासाठी डिलेड होतं तर तिकडे मी खरोखर पावसाच्या असा सीझनमध्ये तिकडे जाऊन एकदम तलावाचे शेजारी एक झाडं होतं मोठी एक बरगदची झाड होती त्याच्या खाली पूर्ण गावकऱ्यांशी संवाद साधली आणि 4 तास तो संवाद त्या ठिकाणी झाले होते प्रत्येकांशी ऐकून घेतले आणि माझ्याही प्रत्येकाने ऐकले आणि त्याच्याबद्दल सर्व सहानुभूतीने
तो प्रोजेक्टचं काम सुरू झालं होतं 4 वर्षानंतर. आणि ते प्रोजेक्ट शेवटी माझ्या ट्रान्सफरच्या अगोदर ते प्रोजेक्ट कम्प्लीटही झालं होतं. आणि त्या ठिकाणी मी गेले पण होतो आणि गावकऱ्यांसोबत एक चांगलं त्या ठिकाणी उद्घाटन झाली आणि त्यांनी संवर्धना पण मी पण केलं त्यांची, ते पण आमचे केले होते. आणि ते खूप चांगला अनुभव होते आणि मला खूप समाधानी वाटले होते. दुसरा आहे की गडचिरोलीमध्ये मी होतो जेव्हा गडचिरोलीमध्ये गोंडवाना विश्वविद्यालय त्याची लँड ॲक्विजिशन आणि तिकडे पहिला रेल्वे लाईन गडचिरोली शहर म्हणजे हेडक्वार्टरचे त्याची लँड ॲक्विजिशन आम्ही केलं होतं. आणि अव्वल 6 महिन्यात ते पूर्ण प्रोसेस 6-7 महिन्यात पूर्ण प्रोसेस आम्ही कंप्लीट केलं होतं. आणि ते प्रोसेस पण मागच्या 7-8 वर्षापासून रखडलं होतं. आणि तिकडचे जिल्हाधिकारी महोदय माझ्यावर विश्वास ठेवले होते. संजय मीना सर होते त्यावेळेस. आणि ते 6-7 महिन्यात आमची टीमही चांगली होती. लहान टीम होती, लोक जास्त नव्हता. पण आम्ही आणि माझ्या 2-3 अजून स्टाफ खरं सांगू तुम्हाला एकत्रित एक रूममध्ये एक कम्प्युटरमध्ये सगळे 4 जण बसत होते. आणि तिकडे पावसाचे सीझन होते, इंटरनेटसुद्धा नव्हतं पावसाच्या मध्ये असं परिस्थितीमध्ये आम्ही रात्रदिन काम केले 4 जणांनी. कधीही तिकडे वाटलं नाही की मी SDM आहात, ते माझे कर्मचारी आहे. आम्ही एकमेकांशी संपर्क साधून चांगलं काम केलं. आणि 7 महिन्यामध्ये 2 लँड ॲक्विजिशन झाले होते. आणि देशाचे जे राष्ट्रपती महोदया त्यांनी त्याची उद्घाटनासाठी आले होते. आणि ते खूप समाधानी वाटले मला. आणि ते गडचिरोलीचे पहिला गोंडवाना विश्वविद्यालय ते त्या भागातला पहिला तसं होतं. आणि आमचं रेल्वे लाईन त्याची काम आता संपूर्ण आलं असेल, पण ते खूप समाधानी आहे. बरोबर. सर, तुम्ही गोल्ड मेडलिस्ट पण आहात, त्या संदर्भात पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नाही, ते जुना विषय आहे. ते मी BSc ग्रॅज्युएशनमध्ये मी कॅलकट युनिव्हर्सिटी फर्स्ट होतं. आणि त्याच्याबद्दल आणि त्याच्यानंतर मास्टर्समध्ये सुद्धा आम्ही कॅलकट युनिव्हर्सिटी फर्स्ट आहे. आणि दोन्ही टाईममध्ये मला गोल्ड मेडल मिळालं होतं. आणि मास्टर्ससाठी राज्यपालाच्या हस्ते आम्हाला गोल्ड मेडल मिळालं होतं. सर, याच्यामध्ये मला आणखी एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. प्रशासनामध्ये येणारे तुम्ही आणि स्पर्धा परीक्षेच्या अगोदरचे तुम्ही यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही, नक्की फरक 2 आहे. एक फरक असा आहे की माझं नॉलेज खूप वाढले. म्हणजे माझ्या मी फक्त कोलकातामध्ये राहत असल्यामुळे आजूबाजूच्या किंवा पूर्ण देशातलं काय होऊ शकते त्याच्याबद्दल काही आयडिया नव्हता. आणि आता महाराष्ट्रात आल्यानंतर 5 वर्ष जवळपास मी ग्रामीण भागातलं काम आता करत आहोत. एक्सपिरियन्स आणि अनुभव खूप चांगला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही समृद्ध झालेलो आहोत. आणि दुसरा आहे की माझ्या जे ऐकून घेण्याची क्षमता आहे ते मला वाटते की 100-1 पटीने वाढले असेल. कारण जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो किंवा स्कूलमध्ये होतो खरोखर आणि जेव्हा प्रिपेअर करत होतो तेव्हा मला असं वाटायचं की मला जे वाटतंय तेच खरं आहे आणि बाकी काही खरं नाही. पण प्रशासनामध्ये जेव्हा आलो आणि आता 1000 लोकांना आम्ही भेटतो तेव्हा मला असं वाटतं की आमचे जे पार्श्वभूमी आहे किंवा माझे जे दृष्टिकोन आहे ते वगळून सुद्धा कदाचित दृष्टिकोन असू शकते. आणि माझ्यासाठी जे सत्य आहे आणि माझा जे विश्वास आहे त्याची पलीकडेही काही सत्य आणि विश्वास ते असू शकते. आणि माझ्यासमोर जे बसलेले लोक आहे भलेही त्यांचे शब्द मला पटणार जरी नाही पटलं तरी ते खरं असू शकते आणि त्याच्याबद्दल काम झाली पाहिजे. हे सहनशीलता माझ्यामध्ये मला वाटतं 100-1 पटीने निर्माण झालेला आहे जास्त. कसं काय? पण काय कारण काय? नाही, तोच आहे. माणूस जेव्हा त्याची एक्सपोजर होत नाही, जेव्हा आम्ही एक छोटा जगा त्याच्यामध्ये राहतोय, मला कधी असं नाही वाटत होतं की मी बाहेर जाऊन मी राहू शकतोय. आता बघा, संस्कृती आम्ही महाराष्ट्राची संस्कृती आता पाहिले, एक भाषाही शिकले. बरोबर. आणि इकडचे खाणेपिणे वातावरण सगळ्यामध्ये एक वेगळा विषय आहे आणि ते उत्कृष्ट आहे. आणि त्यांना अतिकृत करू शकले, त्याच्यामध्ये अनुभव वाढले. आणि पूर्ण देशात जगात काय चालले, लोक कसे, म्हणजे मी तर मला एक विषय जर म्हणजे हा एक ग्लास असेल, मला जर हाफ ग्लास म्हणत असाल तुम्ही, हाफ वेकंड, अर्ध ग्लास खाली आहे, मला जर असं वाटलं रिकामे आहे अर्ध ग्लास, एक दुसरा माणूस ते अर्ध ग्लास भरलेले आहे असंही सांगू शकते. आणि तेही कदाचित खरं आहे. ते चष्मा जे आहे ते वेगळा, म्हणजे कसे पाहता येईल वेगवेगळ्या विषयाला. आणि लोकांचे जे अडचण आहे त्यांची जास्तीत जास्त ते खूप जवळपासून आम्ही पाहिले याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये कसे काय करता येईल त्याच्याबद्दलही चर्चा झाली. बरेच महाराष्ट्रांनी, आता मी वेस्ट बेंगॉलचे आहात, पण महाराष्ट्राचे हे जे 5 जिल्ह्यामध्ये मी काम केले, मराठी लोकांनी आम्हाला डोक्यावर बसवले आणि त्यांना खूप सहकार्य केले. म्हणजे त्याच्यामुळेच तेच एव्होल्युशन आहे. आणि मला तर वाटतं की जे काही चांगलं इकडे आहे ते शिक्षणच आहे.
प्रत्येक जिल्ह्यापासून काय काय शिकायला मिळते आणि आशीर्वाद मिळतोय खरोखर. जे आमचे म्हातारे जे लोक येतोय, मी भेटायला जातो किंवा ते भेटायला, त्यांचे आशीर्वाद असते. हे सगळ्यामध्ये फार चेंज झाला आणि आम्ही एक म्हणजे मॅच्युरिटी वाढले, खूप जास्त मॅच्युरिटी वाढले, ऐकून घेण्याची क्षमता वाढली, सहनशीलता वाढले है ना. आणि एक विषयाला किती डिफरंट प्रमाणे आम्हाला बघायला मिळते आणि ती पण ऐकायला मिळाले आणि चांगली संधी मिळाली. मनुष्य म्हणून मला वाटतं की काम करण्याची संधी मिळाली आणि माझी इव्होल्युशन पण झाली त्याच्यामध्ये आणि आम्ही बेटर ह्युमन बिईंग. म्हणजे 5 वर्ष अगोदर मला वाटतं की मी जसं होतो आता त्याच्यापेक्षा जवळपास म्हणजे कमीत कमी 1% तर माझ्या इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. नक्कीच मला असं वाटतं. सर खरं तर आपण बऱ्याच विषयावरती बोललेला आहात. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि तुम्हाला मला असा प्रश्न विचारायचा आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही तुम्ही काय मार्गदर्शन कराल? पहिलं तर आहे की म्हणजे ध्येय असली पाहिजे की आम्हाला काहीच करून म्हणजे फक्त नोकरीसाठी नाही, एक स्पर्धा परीक्षा माझ्या जर तोच टार्गेट होतो की म्हणजे हे डिफिकल्ट एक्झाम आहे आणि मला चॅलेंज करायचे स्वतःला की बाबा हे परीक्षा तू क्वालिफाय करू शकत की नाही, यशस्वी होऊ शकत की नाही. ते पहिला जे आहे ते चॅलेंज असली पाहिजे. फक्त तुम्ही पलीकडे म्हणजे एक्झाम स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर काय होईल ते जर पाहत बसले तरी तुमचे लक्ष जे आहे थोडं कदाचित ते हे होईल. दुसरं जे आहे पालकांच्या म्हणजे पाठीशी राहणं हे फार महत्त्वाचं आहे. हा फार महत्त्वाचं आहे कारण लांब असते प्रोसेस, खूप लांब असते. प्रत्येकांच्या एक अटेम्प्ट 2 अटेम्प्टमध्ये होत नाही, म्हणजे जास्त अटेम्प्ट लागते आणि लोक वर्षानुवर्ष प्रयत्न करते. म्हणजे पालकांना ते समजून घेतली पाहिजे कारण म्हणजे यश किमान 2-3 वर्ष डिले होऊ शकते पण यश येणार हा विश्वास जर पालकाच्या मनावर जर असेल तर आणि जे एक्झाम जे परीक्षा देतोय विद्यार्थी त्यांच्या मनावर असेल, मला वाटते की त्याच्यामध्ये यश मिळेल. 99% चान्स आहे यश मिळेल. आणि जरी 1% चान्स समजा यश नाही मिळाला त्याच परीक्षापुरतं, जगात 100 अजून परीक्षा आहे जे त्याच्यापेक्षाही चांगला ठरू शकतोय. पण तुम्ही एकदा त्या परीक्षेमध्ये जे शिकलेले गोष्ट आहे ते तुमच्या मनात राहणार, ते तुमच्याकडून कोणीही घेऊ शकत नाही. तर ते जे लर्निंग्स आहे, ते जे शिक्षण आहे ते तुमच्यामध्ये राहणार आणि इतर जे परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होणार. स्पर्धा परीक्षाचे तोच विशेषत्व आहे. एक परीक्षेमध्ये गुंतून जायचं नाही. एक परीक्षेमध्ये जरी नाही झाला तरी इतर 1000 परीक्षा आहे आणि ते ह्याच्यापेक्षा चांगलाही परीक्षा असू शकते, चांगला जॉब असू शकते. तर फक्त प्रयत्न करत चालायचे आणि आईवडिलांच्या आशीर्वाद सोबत राहिले तरी मला वाटते कुठे ना कुठे चांगलं आणि देशासाठी काही चांगलाच होणार. त्याच्यामध्ये काही दिमत नाही. तर तुम्हाला संगीत असेल किंवा गाणी असतील याची खूप आवड आहे किंवा शेरोशायरीची पण आवड आहे, तर आमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आमच्या प्रेक्षकांसाठी आपल्याकडनं काहीतरी 4 ओळी होव्यात अशी इच्छा व्यक्त करतो. मी 4 ओळी असं सांगतो की मी जेव्हा प्रिपरेशनमध्ये होतो तेव्हा मी नेहमीच हा सकाळी निद्रापासून उठले की पहाटे हाच एकदा वाचायचे आणि रोज म्हणजे आणि कोणत्याही प्रकारचे थोडा डिमोरलाइज झालं, थोडा हे झालं तरी हे वाचायचे. ते कविता आहे की असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, हिम्मत करने वालों की कभी हार नहीं होती. सर आता तुमचं शेड्यूल कसं असतं? म्हणजे दिवसभराचं तुम्ही काय व्यायाम करताय, ध्यानधारणा करताय, एवढं प्रशासन चालवल्यानंतर स्वतःचं मन शांत ठेवणं हे कसं शक्य आहे? त्याच्यासाठी तुम्ही काय वेगळं करता का? हे आमचे जे एक्स्ट्रा करिक्युलर ते तुम्हाला ऑलरेडी सांगितले, थोडाफार संगीत आणि वाचण्याची सवय आहे. पण जेवढा जास्त टाईम मिळतोय, माझ्या 2 डॉग आहे आणि त्यांच्यासोबतच मी जास्तीत जास्त टाईम ऑफिसावर सोडून त्यांच्या स्पेंड करतो. माझे आई वडील पण माझ्यासोबतच राहते म्हणून त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करतो. तर हे 2मध्येच माझा टाईम जाते. मॅक्सिमम टाईम ज्याचे माझ्या 2 डॉग त्यांच्यासोबतच माझं जाते. त्यांच्यासोबत खेळणे, त्यांना जेवण देणे हे सगळं मी करतो आणि आई वडिलांच्या सोबत गप्पे मारणं. त्याच्यामुळे आणि बाकी टाईम ऑफिसमध्ये. ऑफिस सोडले की मी जेवणासाठी काही जात नाही दररोज. सकाळी हाच शेड्यूल आहे आणि सकाळी उठून थोडा फिजिकल एक्सरसाइज आम्ही करतो कारण थोडं फिट राहायला पाहिजे, नाहीतरी फील्ड जॉबमध्ये काम करू शकणार नाही. आणि त्या सोडून म्हणजे ऑफिस खूप म्हणजे एकदम हायपर ॲक्शनमध्ये राहतो की प्रत्येक फाईलमध्ये, म्हणून बाकी टाईम माझे 2 जे पोष्य आहे डॉग ते आणि माझी आई वडील पूर्ण वेळ त्यांच्यासाठी त्यांच्यासोबतच आम्ही घरीच राहतोय आणि पूर्ण वेळ त्यांच्यासोबत. नक्कीच.
सर तुम्ही वेळ दिला विश्वविशाल न्यूजसाठी, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्याला भविष्यातल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद. खूप खूप आभार. तर विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच नवनवीन व्यक्तिमत्वाला भेटत राहणार आहोत. आज देखील आपण धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष साहेबांना भेटलेलो आहोत. त्यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सरांनी पण खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पाहत राहणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. विश्वविशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.